नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिबाबर ब्लॉगमध्ये. तर आता मी छान अशी तयार व्हायला लागले. ही साडी घातल्यावर का गेल्या वर्षी संक्रांतीची. तर समर्थाचा घातलं. समर्थाचा फ्रेंड आहे सार्थ, तर त्याच्या घरी बड्डेला जायचं आहे आम्हाला. लयच मोठा होतोय तुला हा ड्रेस. चला मेकअप करू. सार्थ दादाच्या बड्डेला जायचं आहे ना, का दादाला घेऊन जाऊ? तू घरी बसतो? तू घरी बसतो का? मग चला आवर. हाय कर सगळ्यांना. कुठं जाणार आहे तू? आंटी सोबत. कुणाचा बड्डे? बड्डे कुणा? सार्थ दादा. कुणाचा? चला चला आवरू. ये आता. तर चला चल ना बाळा. काय पिंक? तशी पाहिजे होती पिंक साडी. नको पिंक नको, आता घातली ही मी. लय समजतं तुला. चल, आई पिंक पाहिजे होती शाली म्हणून. शाना. चला चला चला. आता मेकअप कराल ते तुम्हाला एक मज्जा दाखव. हे बघा आमची मज्जा. सगळं उलट आहे. मोठ्यानं बारकेला करायचे तर बारकं मोठ्याच करते. दादा का करतोय बाय? दादाला उतू वाताना म्हणून तू करतोय. हा गिरीम लावा दादाला. गिरीम. दादा गिरीम लावते का रे बाळ? काय लावते? लाडू काय लावते? तू लावते? बरं लाव. हा अच्छा अच्छा. हा गुद. कुठं आहे? काहीच नाही. हा लावा. नाही ती लावा अगोदर. ती तुम्हाला खेळायलाच आहे. मोठं दिलं तर तू 2 मिनिटात रिकाम करशील. हा लावा. तर तयार झालेला आहे आम्ही जाण्यासाठी. साधा सिंपल मेकअप केलेला आहे मी. हे बघा माझे नमुने कसे तयार झालेत. बाळाला थोडा ड्रेस मोठा वाटते. हाय ना बाळा? बदल झाला. तू दादानं तुझं घातलं का काय? कोणत्या गाण्यावर डान्स करत होता समोन्या? काय झालंय? काय झालं लाडूले? थोडासा वेळ आहे तर म्हटलं गरम थोडासा चहा करून प्यावा. तर मस्त असा चहा ठेवलाय का. चहा प्यायचा आणि मग बर्थडेला निघायचं. तर साधी सिंपल अशी तयार झाली मी. कपडे खराब करू नका दोघं पण. गाडी खेळताय? यांनाही थोडंसं चहा दूध आणि बिस्किट दिलं, कारण बाहेर तर चाललोय आपण. तिथं बड्डेला किती वेळ लागल, भूक लागते. झोपेतून उठल्यापासून समर्थाने काही खाल्लं नव्हतं. थांब घेते. कपडे खराब करू नका. कपडे खराब केलं तर मी बड्डेला घेऊन जाणार नाही, घरी सोडून जाणार. फायनली आम्ही आत्ता निघालो. 6:15 झालेत. समर्थ खूप खुश आहे, कारण त्याचा तो डिअर फ्रेंड आहे. बसमध्ये सोबत, ट्युशनमध्ये सोबत, शाळेत पण सोबत आणि क्लासमध्ये पण सोबत, एकाच डिव्हिजनमध्ये. तर चला बड्डे पूर्ण बघा शेवटपर्यंत. अंधार पडायला सुरुवात झाली. मम्मीचे हात पकडायचे. बरं चला पकडते. ओ पांडा इकडे बघ. आऊ. सार्थच्या घरी आम्ही पोहोचलो. सार्थ वगैरे तयार झालेला होता. स्वर्णा सुद्धा किती सुंदर दिसते बघा ना साडीमध्ये. त्यानंतर सुंदर असं डेकोरेशन. त्यानंतर छान असा आईस केक आला. किती सुंदर आहे बघा ना. सगळे थीम सेम होती, जसं की फुगे, केक, कपडे सगळं सेम. त्यानंतर मग आम्ही थोडंसं इथं डेकोरेशन केलं स्वर्णाने आणि मी. सगळ्या फ्रेंड गोळा झालेल्या होत्या. तर भरपूर अशा आमच्या सगळ्या जवळल्या फ्रेंड स्वर्णाच्या होत्या. लहान मुलं सुद्धा समोर त्याचे सार्थचे क्लासमेट, ट्युशनचे फ्रेंड वगैरे सगळे गोळा झालेले. आणि हे सार्थचे बाबा आहेत तिथं फोटो काढतात. तर सार्थ बाबाच म्हणतो. आणि सार्थचा होता 9वा वाढदिवस. गायकवाड म्हणून
एका पाठोपाठ एक सगळ्यांनी छान असं औक्षण करून घेतलं. तर ही सार्थची आहे आजी, जे की सार्थच्या बड्डेसाठी आजी बाबा पुण्यावरून आले होते नातवाच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी. त्यानंतर स्वर्णानं सुद्धा औक्षण करून घेतलं. आणि सार्थ हा एकटाच मुलगा आहे स्वर्णाला, म्हणजे बाळच एक आहे. इतका लाडानं त्याला वाढवलेला आहे ना. आता आम्ही 2-3 वर्षापासून बघतोय. खूप छान त्याचे लाड संस्कार अगदी व्यवस्थित. म्हणतात ना एक मुलगा असला ना खूप म्हणजे लाड हे करतात, पण तसं काही नाही. खूप छान संस्कार दिलेले आहेत स्वर्णानं. त्यानंतर मी सुद्धा औक्षण करून घेतलं सार्थचं. त्यानंतर ह्या आहेत श्रद्धाताई. तर पूर्ण आलेले सगळे आणि फोटोग्राफर सुद्धा. त्यानंतर आल्या आमच्या रक्षाताई. त्याच्यानंतर नंबर लावून उभारलेल्या होत्या वैशालीताई. बघा ना वैशालीताईचा ड्रामा. स्वतःच पेढा खाऊन टाकला. Happy birthday to you. Happy birthday to you. पहिल्याच्या कामाला लाडूले छान आहे केक. आवडलं का? खा. हा जेवायला बसा बसा. ते बसते. बाय. भैयाला बाय करा. चलो. असं बर्थडे सेलिब्रेशन झालं. कसं झालं समोर? जेवण कसं होतं? चला आम्ही निघालोय आता घरी.